ही कथा आहे महाभारतातील एका अशा पराक्रमी योद्ध्याची ज्याला आपल्या शक्तीचा गर्व झाला होता। एका घनदाट जंगलात पांडव वनवास भोगत असताना एके दिवशी भीम जंगलातून चालत जात होता। चालता चालता भीम विचार करत होता, या जगात माझ्यासारखा शूर आणि बलवान कोणीही नाही। चालत असताना अचानक त्याला दिसले की एक म्हातारे माकड वाटेच्या एका बाजूला आडवे पडले होते आणि त्याची शेपटी वाटेवर पसरली होती। त्याला पाहिल्यावर भीमाला राग आला आणि तो त्या माकडाला म्हणाला, ए वानरा, तुझे हे शेपूट माझ्या वाटेतून लगेच बाजूला कर, मला पुढे जायचं आहे। ते म्हातारे माकड भीमाला शांतपणे म्हणाले, अरे युवका, मी आता म्हातारा झालो आहे, माझी शेपटी हलवण्याइतकी ताकद माझ्यात नाही, तू माझी शेपटी हलवायला मला मदत का करत नाहीस? भीमाला वाटले की हे माकड माझी चेष्टा करत आहे। भीम अधिकच संतापला आणि म्हणाला, आता मी तुला दाखवतो मी कोण आहे ते। रागाने भीम एका हाताने माकडाची शेपटी पकडून ती उचलण्याचा प्रयत्न करतो, पण शेपूट अगदी थोडं सुद्धा हालत नाही। भीम आपल्या दोन्ही हातांनी शेपूट उचलण्याचा प्रयत्न करतो, पण तरीही त्याला शेपूट हलवता येत नाही। भीमाच्या लक्षात येते की हे माकड काही सामान्य नाही। भीम त्या दिव्य शक्तीला नमन करतो आणि आपले खरे दर्शन देण्याची विनंती करतो। भीमाचे नम्र शब्द ऐकल्यानंतर भगवान हनुमान आपले खरे रूप प्रकट करतात। अशा प्रकारे भगवान हनुमानाने भीमाला धडा शिकवला आणि त्याचा अहंकार मोडून काढला।